नमस्कार, मी प्रियंका खामकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर लग्न सिरीजमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण पाहिलेलं आहे. पार्ट 1 मध्ये जी नवरीची घोडेस्वारी आहे ती आपण पाहिली आहे. पूर्ण चांदक गावाचं दर्शनही त्यामध्ये घडत आहे, मंदिरांचं दर्शन घडत आहे. आणि त्याच्यानंतर पार्ट 2 आहे. त्या पार्ट 2 मध्ये आपण नवरदेवाचं आगमन, त्यांची घोडेस्वारी आणि त्याच्यानंतर स्वागत उत्सव बघितला आपण. आणि त्याच्यानंतर आपण साखरपुडा बघितला, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम बघितला, नवरा नवरीचं छान असं शूट बघितलं, एकदम रोमॅन्टिक असं शूट होतं दोघांचं. आणि त्याच्यानंतर साखरपुडा आणि सुपारी झाल्यानंतर आपण पाहणार आहोत आता हळदीचा कार्यक्रम. तर चला बघूयात. तरी एवढ्या सगळ्या धांदलीमध्ये मलाही सवड भेटली नाही. कोण कोण आलेलं, कोणी कोणी हळद लावली, मी भेटली तर सगळ्यांना पण बोलायला जमलं नाही गडबडीमध्ये. पण नक्की कोणी कोणी आपल्याला हळद लावलेली आहे तर चला पाहूयात आज निवांतमध्ये. ढँटडँग. चलो स्टार्ट. वाव, गाणं तर एकदम सुंदर. आम्हाला हे गाणं फार आवडतं. लाली गपोरी नवरी, एकदम सुंदर सुंदर सुंदर. गपोरी नवरी आली. खूप सुंदर अशी नवरी आपली तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला ओळख करून देते. इथे आहे ते म्हणजे इथे आहेत ह्या अहोंच्या मोठ्या मामी, ज्यांनी अहोंना सांभाळलं आहे. खूप आईच्या सारखंच प्रेम केलेलं आहे, आईहून जास्त प्रेम केलं असं मी म्हणेल. आणि खूप सुंदर असं त्यांनी अहोंची काळजी घेतली आहे, त्यांना जपलं आहे एकदम लेकरासारखं. आणि ह्याही तितक्याच आहेत महत्त्वाच्या आपल्या छोट्या मामी. आणि त्याही खूप सुंदर आहेत आणि स्वभाव त्यांचा प्रेमळ आहे, खूप आवडतात मला. आणि ह्या ज्या दोन आहेत त्या अहोंच्या मावशी आहेत. म्हणजे दोन्हीकडे कडेला ज्या आहेत त्या मामी आहेत आणि मधल्या ज्या दोन आहेत त्या मावशी आहेत. ह्या मोठ्या मावशी आहेत शोभा मावशी आणि ह्या छोट्या मावशी आहेत पुष्पा मावशी. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं उभे आहे, त्यांच्या दोघांच्या मध्ये. त्यामुळे ह्या सगळ्यांची ओळख करून द्यायला खरंच एक असा व्हिडिओ करेन होत नाही. त्यामुळे मी म्हटलं आता एकाच लग्नामध्ये सगळ्यांची ओळख करून देते. आणि सगळ्यांचा स्वभाव खूप भारी आहे, मला तर फार आवडतात सगळेजण. सजली तोरण मंडपदारी, किनक किनक. वाव, काय शॉट घेतला यार, एक नंबर. नटली अहो, पण काय भारी दिसत नाही एकदम राजबिंडे. तेवाला ना हे वाल्या गाण्यावरती रील करायला पाहिजेत आपण, है ना. राजस भेटलाय पहिलवान, राजस भेटलाय पहिलवान, त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान. त्यांनी बघा ना हातावर सुद्धा मेहंदी काढली आणि त्याच्यामध्ये नाव लिहिलंय प्रियंका, जे की मलाही त्यांचं नाव लिहिता लिहिता राहून गेलं. पण त्यांनी माझं नाव लिहिलं होतं मेहंदीमध्ये प्रियंका म्हणून. मी एक फोटो काढून ठेवलाय त्याचा. आणि सुंदर असं बघा छान असं आम्हाला बसवण्यात आलं हळदीसाठी. एकमेकांकडे प्रेमाने पाहायला लावलं आणि लगेच हसायलाच येतं आम्हाला. तर आमचं लव्ह मॅरेज आहे खरं तर. आणि खूप सुंदर असं छान असं हळदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा छान तयारी केली होती त्यांनी. जे पहिले 5 जणी असतात सवासनी, त्यांना नवरा नवरीला सोन्याचे दागिने घालून त्याच्यावरती हळद लावली जाते. पहिल्या 5 सवासनींचा मान असतो. असं लग्नाच्या प्रथा आहेत. इथे आपल्याला पैंजण पण घालण्यात आलं बघा, इथेच घालण्यात आलं. तर मामींनी सगळ्यांनी डोळे भरून सगळे सोहळे पाहिले आईने. तर ते खूप समाधानाची गोष्ट आहे खरं तर. खरं तर हळदीला खूपच गर्दी झालेली होती. आणि तिथे ना ऑर्केस्ट्राही होता, ज्यांनी अरेंज केलं होतं ऑर्केस्ट्रा. म्हणजे त्यांनी तो स्वतःहून दिला होता. आपल्या यूट्यूब चॅनेलवरतीचं प्रेम पाहून आपण जे मराठी माणसांसाठी मी चांदकसाठी जे करते तर ते पाहत असतात. त्यामुळे त्यांनी संतोष पिसाळ यांनी आपल्याला स्वखुशीने ऑर्केस्ट्रा दिला. आपल्या सातारच्या आत्या आहेत संजय शिर्के यांच्या आई. आणि त्याही हा सोहळा पाहून खरंच खुश होत्या आणि खूप त्यांनी पण मला प्रेम दिलं. आत्यांनी लहानपणापासून खूप लाड केलं माझा. स्पेशली असं
कधी सगळ्यांचं कौतुक करू, तर आता मला लग्नाच्या निमित्ताने का होईना मी बोलेन. तर हळद लावायची म्हणून सगळ्यांचीच लगबग चालू होती. अगं इकडे बघ तू असं चालले, मी काहीतरी बडबड बडबड करते. तर खूपच बोलकं स्वभाव माझंही असल्यामुळे मला म्हणजे शांत असं मी नव्हतीच. तिकडे त्यांची पण गडगड चालू होते. ह्या माझ्या जाऊबाई आहेत. ह्या दोघी माझ्या ननंदबाई आहेत, त्या पल्लूताई आणि ह्या प्राजक्ताताई. सात जन्म या स्वाती काकी आले आहेत. तर ह्याही विशेष प्रेम करतात माझ्यावरती आणि खरंच मलाही भारी वाटतं. म्हणजे त्यांचं माझं नातं बोलतात ना, असं काहीच नाही, कधीच नाही, पण अचानक असं भेटीगाठी होतात आणि अचानक ते दृढ बनतं नातं ना, तसं आमचं नातं बनलंय. आणि खरंच ते इतके हुशार आहेत, तर त्यांचं कौतुक करते मी. आणि त्यांनाही फार म्हणजे हौस आहे, सगळ्या कामाची हौस आहे, स्पोर्ट्समध्ये खूप हुशार आहेत. तर खूप आवड आहे त्यांना, त्यामुळे मलाही अशी माणसं आवडतात. तर ह्या आपल्या काकी आहेत, तर त्यांनाही बघा किती खुशी वाटते. सगळं गाल आमचे भरून टाकले आहेत हळदीने एकदम. पण तरी पण त्याचा काही म्हणजे म्हणतात ना, असं चेहऱ्याला अजून सुंदर बनवताना हळद, तर इतके सुंदर नवरा नवरी दिसत आहेत ना. म्हणजे काही थाट असतो ना नवरा नवरीच्या लग्नामध्ये, त्यांच्यावरच नजर असते सगळ्यांची. त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं, इकडून कॅमेरा घेऊन तिकडून कॅमेरा घेऊन सगळीकडे पाहत राहायचं, तर आपण हसतच आणि थाटातच पाहायचं. खूपच सुंदर सुंदर. हा जो बोली ते बघा, ह्या पिंकीचाई आहेत. दोघे सुद्धा पिंकीचाईच आहेत. ह्या पण पिंकीच्या आहेत, त्या पण पिंकीच्या आहे. तर दोघींना घेऊन मी म्हणत होते फोटो काढा फोटो काढा, त्यामुळे माझी बडबड दिसते तुम्हाला तिथे. तर त्या पण काकी आहेत, त्या काकी आहेत माझ्या दोघी पण. जन्म आज ह्या माझ्या मामी आहेत आणि त्या कल्याणी आहे, ती माझ्या मामाची मुलगी. आणि ज्या मामी आहेत त्या 2 दिवस अगोदर आल्या होत्या तयारी करायला, आणि नेहमी त्यांची भाऊजाईला मदत असते. त्या खरं तर त्यांना म्हणजे त्या कमरेने वाकल्या जरी असल्या तरी कामं वगैरे निभावतात आणि खूप छान आहेत त्या, प्रेमळ आहेत खूप. मला फार आवडतात त्या पण. आणि कल्याणी तर चेहरा एवढा दिसत नाहीये, तेव्हा ती कल्याणी आहे. आणि खूप छान स्वयंपाक करते ही पण, काय काय नवीन नवीन बनवत असते. बर्फी वगैरे बनवत असते. तर कधीतरी बोलवले तिने आपल्याला जायचं तिच्या हातचं खायला. त्याच्यानंतर इकडे हे आहेत पाहुणे, वाईचे पाहुणे. आत्ता ज्या मामी दाखवल्या त्यांची सून आहेत ह्या. आपण बघितलं आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न, त्यातली नवरीबाई आहेत ह्या बघा. तर ह्या सुनंदा अक्का, आणि तिकडे आहेत त्या शिवानीच्या मम्मी आहेत, काकी आहेत माझ्या, संजीवनी काकी. तर बघूयात आपलं, आपण पुन्हा एकदा रिकॉल करत आहे हळदीला कोण कोण आहे हळद लावायला. तर ह्या माझ्या वहिनी आहेत. ह्या मायालेकी आहेत. ह्या ज्या आहेत काकी, आम्ही मसाले भात बनवायचो जोगमाळामध्ये, राणामध्ये. त्यांच्या काही आठवणी आहेत. तर मी कधीतरी आपण पुन्हा एकदा जोगमाळात जाऊन मसाले भात बनवणार आहेत.
ह्या मावशी आहेत खंडाळच्या आपल्या. किती छान असते वा. अगं तुझं लग्न आहे असं तू छान शांत बसलं म्हणजे शांत असं वाटतं, पण असं काही नाहीये कारण म्हणजे फॅमिली खूप सुंदर आणि एकदम हसून खेळून राहणारी आहे. त्यामुळे त्यांना सुने तशीच मिळाली आहे. पण मला असं काही रेस्ट्रिक्शन तेव्हाही वाटलं नाही. आणि त्यानंतर प्रश्न तर ह्या आपल्या बायडात त्या आहेत ज्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मला भेटल्या, घाण्याच्या दिवशी. पण त्या येताना भाची समजून कळशी घेऊन आल्या. इतकं जिव्हाळ्याचं नातं एका दिवसात तयार झालं. आणि ह्या जाधव काकी आहेत, त्याही छान नटून थटून आल्या होत्या लेकीचं लग्न असल्यासारखंच. त्याच्यामुळे विशेष कौतुक आहे त्यांचं सगळ्यांचंच मला मी म्हणेल, कारण की रक्ताची नाती नाही आहेत पण इतकी जिव्हाळ्याची नाती आहेत की एका फोनवरती लगेच उभं राहणार. कधी पण माझ्या आईसाठी एक मी म्हणेल की सख्या जावेप्रमाणे ह्यांनी काम केले. त्यामुळे मला घरातल्या वाटतात त्या म्हणजे पायाला हळद लावत होत्या तर मला ते आवडलं थोडंसं. नाही की म्हणजे नको ना खूप भारी आहेत म्हणजे खूप सुंदर. तर ह्या माझ्या वहिनी लोकी आहेत, सगळ्या वहिनी आहेत. दोघी जावं आल्यात बघा. ह्या विठ्ठल नानांच्या सुनबाई आहेत ह्या. आणि त्या आपल्या बंटीच्या मिसेस आहेत ह्या वहिनी. सगळ्यांसोबत असं वाटतं ते क्षण साठवून ठेवावे, सगळ्यांचे क्षण साठवावे. तरी आपल्या ह्या श्रद्धा आहेत, हिनेही लग्नात खूप मला मदत केली. एकदम करवलीचा मान मी म्हणेल की परीसारखाच श्रद्धाला पण मिळाला पाहिजे. तिनेही मला खूप म्हणजे बघितलं लग्नामध्ये, स्वतःची तयारी वगैरे सोबत करून सुद्धा. तर ह्या दोन्ही वहिन्या आहेत, ह्या तुम्हाला माहीतच आहेत. सुनीता वहिनी, त्यांचं विशेष कौतुक मी एक व्हिडिओमध्ये केलेलं आहे गणपतीचा. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आणि तिकडे आपली मैत्रीण आहे, बालमैत्रीण प्रियांका दरेकर खामकर, मैत्रीण वहिनी प्रियांका दरेकर वहिनी म्हणून. आता ती प्रियांका खामकर झाली असली तरी पण तिला वहिनी बोलताना मला प्रियांकाच असं अरे असं वाटतं की अरे आपलीच मैत्रीण आहे ना ती माझी वहिनी झाली असल्यामुळे एकदम जवळचं नातं आहे आमचं. आणि तिकडच्याही आपल्या मनीषा वहिनी आहेत. आता इथे छान गाणी लागलेली बघा आणि नवरी लागली नाचायला. आता काय नवरीला राहत नसतंय, आता तिकडे गाणी लागली आणि तिकडे सगळ्या पुणेकरांनी नाचायला चालू केलं तिकड्या. आणि इथे मला बीट्स वरती माझे पाय लागले थिरकायला. असं वाटलं मला पण जायचंय नाचायला, पण काय करायचं आपण तर नवरी आहोत मग काय तिथल्या तिथे नाचायला चालू केलं. तर या माझ्या बहिणी आहेत, ह्या दोघी जण सोनाली ताई, रुपाली ताई. आणि त्यांनी छान एन्जॉय केला आणि छान वाटलं. सगळेजण एकत्र आले त्या निमित्ताने का होईना. आणि आता हळदीचं इथे खूप भारी गाणी लागलेली, त्यामुळे हल्दी न माखली आली लाली गाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी. इथे नवरी लाजताना दिसणार नाही तुम्हाला, नाचताना दिसेल, कारण लाजायचं नाही नाचायचं. ते पण कसं थाटा. तर हे आपल्या वहिनी आहेत, सारिका वहिनी, दीपाली ताई आणि तिकडे काकी आहेत. तर सगळ्यांची लंबक. आणि विशेष म्हणजे माझी मैत्रीण आहे पूजा कंसे, बालमैत्रीण आहे. तिने मला तिला यायचं होतं खरं, पण तिला शक्य झालं नाही तर तिने तिच्या आईला पाठवलं. आई तिचे वडील दोघे जण आले होते. तर विशेष कौतुक करेन मी त्यांचं, कारण की आम्ही लहानपणी म्हणजे लहानपणानंतर आमचा खूप कम्युनिकेशन गॅप झालेला आहे. त्यानंतर सुद्धा त्या आल्या लग्नाला, तर मी त्यांचं विशेष कौतुक करेल की एवढा गॅप झाल्यानंतर पण लग्नाला तुम्ही अटेंड केलात, थँक्यू त्यासाठी. तर इथे बघा ह्या आहेत आपल्या काकी आहेत आणि मी डान्स करत होते. इथे खूप सुंदर अशी गाणी आली. नंदात्या आहेत आपल्या. तर दोघांचं फोटोशूट चालतंय.
हे आपण काकी आहेत. त्यानंतर ही सगळी पाहुणे आहेत. ही माझ्या मावशीची मुलगी सून आहे, मावशीची सून. खंडाळला असतात ते, सॉरी पुण्याला असतात हे. ह्या पियाताई आहेत आणि मामींच्या मुलगी आहेत ह्या अहोंचे मामांची मुलगी हा रुद्राताई. हा सच्चा दादा माझ्या मावशीचा मुलगा आणि सुनबाई, ते दोघं पुण्याला राहतात. आणि ह्या दोघी सुद्धा बघा आल्या होत्या एका फोनवरती. तर म्हणजे ही माझी जुनी मैत्रीण आहे, एकदम लहानपणीची मैत्रीण आहे. आता आमचं तर ही खूप म्हणजे लहानपणी मैत्रीण, त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता बोलणं झालं. त्यामुळे खूप थँक्यू तू आलीस लग्नाला त्याबद्दल. जर व्हिडिओ पाहत असशील तर तुम्हाला सगळ्यांनाच थँक्यू म्हणेल, कारण की लग्नाच्या दिवशी एवढं बोलता आलं नाही. ह्या ऋतूच्या वहिनी आहेत आपल्या, नवीनच ऋतूच्या वहिनी नाही लागत माझी पण ऋतुजा बोलेन मी फक्त. आणि ह्या मंगल आत्या, बापरे ह्यांनाही खूप दिवसांनी पाहिलं मी. तर त्याही एका फोनवरती आल्या होत्या लग्नाला. तर खूप थँक्यू सो मच. ह्या पण खूप जवळच्या आहेत माझ्या आणि खूप दिवस बोलणं झालं नाही, काय नाही, खूप दिवस कॉन्टॅक्ट नाही. पण लग्नाला पाहून मी अचानक हे झाली की अरे तुम्ही पण आलायत. आणि इथे हळदीमध्येच सगळ्यांचा डान्स चालू झाला होता. माझ्या सासूबाई दोघी सुद्धा आता इथे आता हळद लावते बघा. आई पण आली आहे आता. हां तर दोघांचे आई आहे तेव्हा इथे हळदी, आईला हळद लावतात. आईने दोघीने हळद लावली आहे. तर सगळं त्यांचं छान एकदम बॉन्डिंग झालं. एकदम कोण कुठच्या पण म्हणजे बोलतात ना, म्हणजे कुठून कोण असं नाती जुळतात की एकमेकींच्या घट्ट मैत्रिणीसारख्या वाटतात. असं आमच्या आईचं आणि त्यांचा स्वभाव सगळ्यांचा सारखाच असल्यामुळे छान सगळ्यांनी जमून घेतलं खरं लग्नामध्ये. आणि त्यामध्ये नंदूबाई आहेत, छोट्या मामी आहेत, त्यांची मुलगी वैष्णवीताई. आता त्यांचंच लग्न आहे, त्यामुळे आता त्यांच्या लग्नातही कल्ला करायचा आहे. सगळ्यात समाधानी फेस मी पाहिला असेल तर आईचा. आणि जावई तर एकदम लाडका आहे आईचा, काय माहीत काय, पण खूप म्हणजे समाधान दिसते आईच्या चेहऱ्यावरती. आणि मी तर एकदम खुशीमध्ये एकदम छान. वाव काय क्षण आहेत ना. तर या दोन्ही आईच आहेत माझ्या बाबा. तर सगळ्यांनी खूप हौस करून घेतली, हळद लावली बघा. पूर्ण चेहरा हळदीने माखलेला दिसतोय सगळ्यांचा. तर खूपच सुंदर ह्या सेम माझ्यासारख्याच आहेत. ह्या माझ्यासारखेच एकदम छान बोलणाऱ्या, छान एकदम त्यांना सगळं शब्द, कविता, गाणी, डान्स सगळं काही हुशार आहे. त्या सेम माझी कॉपी आहे असं मी म्हणेन. आणि त्यांच्यासाठी मी त्यांची कॉपी आहे असं असेल. आता खूप सुंदर फोटो आलेला आहे. हा पण छान फेस दिसत आहे इथे मामींच्या सोबत. तर असं त्यांचा फोटो काढला आहे मामींच्या हातावरती, त्यांचं तोंड असं ठेवून छान एक अल्बममध्ये छान फोटो आलेला आहे. खूपच प्रेम आहे बाबा. काय ते क्षण आहेत ना. तर या शोभा मावशी आहेत सगळ्यात मोठ्या मावशी. त्याही खूप जीव लावतात, म्हणजे खूप मला फोन येत असतो त्यांचा, आठवण काढतात ते माझी खूप. तर बघा एका दिवसाची भेट आहे, पण तरी पण असं त्यांचं नातं आहे की खूप. आता आबांना बोलवण्यात आलंय की आबा कुठे तुम्ही पण हळद लावा. तर आबा ह्या सोहळा पाहत होते आणि मन भरून त्यांनी सोहळा पाहिला. एका बापाचं बोलतात ना, एक स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न छान थाटात व्हावं. तसं माझ्या बाप्पाने मी म्हणेल ते करून दाखवलं पूर्ण समाजासमोर ताठ मानेने की आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ, काही हो, इकडचं तिकडे हो, मुलीच्या पाठीशी जर आपला बाप असेल तर आपलं आयुष्य कोणीच हिरावून घेऊ शकत नाही किंवा कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही. तर हे बघा, हे मामा आहेत,
मोठे मामा त्यांनी अहोंचा एकदम वडिलांसारखा सांभाळ केला आहे. तर त्यांचे स्वभाव खूप छान आहे. छोटे मामा आहेत आणि हे तर खूप कॉमेडी आहेत. हे दोघं बघा, मामा मामी. त्यांच्या घरी आपण गेलो होतो आणि छान असं त्यांच्या हातच्या पण पोळ्या खाल्लेल्या आहेत आणि ह्या करवल्या आहेत. ही माझी छोटी नंदूबाई आहेत, निकिता ताई, आणि खूप क्यूट आहे त्या पण. आधी त्या नवरा नवरीचं शूट चाललंय बघा, हळद लावताना स्लो मोशन एकदम. छान वाटतं असं गाणी असं बघत बघत. जीवा चढला पर नाही, किती सुंदर दिसत आहे ना नवरा नवरी. पूर्ण चेहरा आता भरून टाकलेला आहे बघा मी आता. बावरला डँग 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 डँग. आहा बावरलं. आणि ते परटिनीचं एक हे असतं, इथे कार्यक्रम असतो नवरा नवरीसाठी. त्याला काहीतरी बोलतात, काहीतरी कार्यक्रमाला बोलतात त्या. हळद झाल्यानंतर ते तांदूळाने वगैरे असं हे करतात. आता इथे हळदीमध्येच बघा नवरा नवरीला बोलवून चांगला डान्स केलेला आहे. तुम्ही बघितले का? नवरी पण नाचते चांगलं हळदीमध्ये ना, आणि सगळ्यांनी हळदीमध्ये जल्लोष. म्हणजे लग्न असं तसं नाही, तर नवरीला नाचत नाचत घेऊन गेलेत लोक. वसंत फुलताना नवरी पण बघा, सगळे स्टेप्स. हा सगळ्यात भारी मी म्हणेल इव्हेंट मधला, पूर्ण लग्नामधला जो एकदम अतुलनीय क्षण असेल ना, तर तो हा असेल की त्याला कशाची तोड नाही. सगळेजण नाचत होते, नवरा नवरी एकदम ताला सुरात भारी. तर ह्या पण माझ्या नंदूबाई आहेत बघा, त्या नाचतात. त्यांनी खूप सुंदर डान्स केलेला, आपण पाहू त्यांचा डान्स. तर नवरदेवाला बघा उचलून घेतलेला आहे. आणि हो फार लाजतात गणपती तर छान डान्स करताना. आता पण थोडेसे बघा करत होते, पण एवढं सगळ्यांसमोर जरा थोडंसं त्यांना लाजायला होत होतं. पण नवरी लाजते, नवरी अजिबात लाजणारी नाहीये. नवरी सगळ्या स्टेप्स करते. तर खूप सुंदर असं सगळ्यांनी डान्स केला वगैरे. इथे पूर्ण पुणेकरांनी सगळ्यांनी असा सगळे डान्स करत होते. मग काय झालं, हृदयी वसंत फुलताना. आता ऋतुजा ताई आल्या आणि त्यांचं असं झालं की अरे आपण माहेरचे पण आहोत, या या इकडे या, आपण पण डान्स करू म्हणून. तर मला त्या लोकांनी सगळ्या माहेरच्यांनी पण आपल्या घेऊन गेले इकडे नवरीला. मग आपल्या बहिणी सगळ्या वहिनी सगळ्या नाचायला लागल्या की अरे सासरकडचे नाचतात, त्यांचे माहेरचे पण काही कमी नाहीत बरं, आम्ही पण आहोत नाचायला. तर मग मला मस्त ऋतुजा ताईने घेतलं आणि डान्स वगैरे चालू केला आम्ही सगळ्यांनी. आणि आता त्यांच्या इकडे असं झालं अरे नवरदेव आपला एकटाच, नवरी नाहीये. मग त्यांनी काय केलं, पूर्ण दोघांना मध्ये ठेवलं आणि पूर्ण राऊंड करत मग सगळ्यांनी एकत्र डान्स केला. तर हे असं सगळं मजा मस्ती झाली लग्नामध्ये. तर खूप छान आठवतात एक क्षण आणि खूप सुंदर वाटतं. कळी उमलून गीत भरलेली हाय. आणि पूर्ण त्या भैरवामध्ये हळद होती अंगाला आणि हळदीच्या अंगाने नवरा नवरी नाचले सगळ्यांसोबत. आणि खूप भारी मी म्हणेल की काय बोलेन, हे क्षणाने पूर्ण लग्नाचा दिवस एकदम अजून हे केला, काय बोलतात तसा, अजून त्या सोने पे सुहागा बोलतात ना तसं पूर्ण लग्नाच्या उत्सवामध्ये हा जो डान्स आहे त्याने अजून मजा आली. मला तर आवडलं बाबा हे, कारण मला गाणी ऐकून नाचावंसं वाटतच होतं आणि सगळ्यांनी नाचायला चालू केलं होतं. तर इथे वेगळ्या सैराटच्या गाण्यावरती सगळे नाचतात. वसंत बोलताना प्रेमात रंग यावे. तर तुझ्या ताई बघा सगळेजण छान डान्स करताय तिथे.
टू 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 टू. आता इथे बघा, इथे इथे काय केलं आता, इथे नवरी एकीकडे नवरदेव एकीकडे, त्याच्यामुळे मग त्याने दोघांना मध्ये ठेवलं आणि सगळ्यांनी राऊंड केला. खूप सुंदर. सैराट मला ते गाणं लागलं होतं. पल्लू ताई आहे त्या आमच्या दोघांना स्टेप सांगत होत्या. एकदम काहीतरी सैराट मला ते गाणं होतं ना. हाय हाय हाय. तर खूप सुंदर असा सोहळा झाले. जिंग 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 गाटे जिंग 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 जिंग. खूप सगळे जण बघा कसे हॅपीली नाचतायत. बाप रे. आणि पाहणारे नुसते बघत राहिले होते इथे काय चाललंय. पानांच्या मन तर म्हणून जाई वसंत फुलका. खूप सुंदर सगळ्यांनी एका तालावरती. आणि शरदाजी, बाप रे. शरदाजींचं तर एक नंबर डान्स आहे बघा. बघ शरदाजी असले भारी नाचतायत ना. त्यांना ती टोपी पण एवढी सूट होते ना. एक नंबर वाटतंय यार. सगळ्यांचंच कौतुक करायला तेवढं कमी आहे बघा. आपल्या बहिणी पण काही कमी नाही, ते सगळ्या 101 आहेत. त्यामुळे एकदम कट टू कट आपल्याला पाहुणे मंडळी भेटली आहेत छान अशी. तर आपण आता नेक्स्ट बघूयात पार्ट 4 मध्ये. ठीक आहे, बाय.